नमस्कार, महोत्सव फेर न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी आपण जेथे उभा आहे ते ठिकाण आहे महूद गावातील कासाळ ओढा। या ओढ्यावरती आता आपण उभा आहे। तुम्ही बघू शकता, काही दिवसापूर्वी आपण या कासाळ ओढ्या संदर्भातच बातमी केलेली होती महोत्सव फेर न्यूज चॅनलच्या माध्यमातून की ह्या ओढ्याला कसलंही पाणी नाही। तर आता काल 8 ऑगस्ट दिवशी संध्याकाळी 6 वाजता ह्या ओढ्याला पाणी महूद गावातून पुढे चाललेलं आहे। अशा पद्धतीने पुढे तुम्ही बघू शकता, असे बंधारे भरत हे पाणी पुढील गावांना मिळणार आहे। असे बंधारे भरल्यामुळे अनेक गावांचा पिण्याचा पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा आणि महत्त्वाचे म्हणजे या ओढ्यावरती नजदीक असणारे शेतकरी, त्या शेतकऱ्यांच्या पिकांना हे पाणी अगदी मोठं लाभदायक ठरणार आहे। आणि हे पाणी कितीतरी दिवसाने ह्या ओढ्यामध्ये आज येतं आहे। म्हणून एकंदरीत महूद गावातील असू द्या आणि ह्या ओढ्यावरती असणारे 16 ते 18 गावे, या गावातील लोकांना एक आनंदाचा क्षण आहे आणि एक लोकांमध्ये आनंदाचं वातावरण झालेलं आहे। हे ओढ्याला पाणी आल्यामुळे या कासाळगंगा ओढ्याचं पात्र हे नदीच्या स्वरूपात झालेलं असून, तर अशा पद्धतीने पाणी आज 9 ऑगस्ट रोजी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की फुल प्रेशरने आज हे पाणी महूद गावातून पुढे चाललेलं आहे। आत्ता आपण एका बंधाऱ्यावरती महूद गावातील उभा आहे आणि माझा तुम्हाला दाखवण्याचा एकच उद्देश आहे की या ओढ्याला गेली काही दिवसापूर्वी कसलंही पाणी नसणारा हा ओढा आज पाण्यानं वाहू लागलेला आहे। हे तुम्हाला मला दाखवायचं आहे आणि हे पाणी लोकांना खूप फायद्याचं ठरणार आहे आणि सर्व ग्रामपंचायतींना आता मुबलक पाणी गावांना वॉटर सप्लायचं पाणी देता येणार आहे आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, मिटलेला आहे असं म्हणलं तरी चालेल। एकंदरीत हे पाणी 16 ते 18 गावांना महत्त्वाचं, आता पाणी कुठपर्यंत गेले हे डिटेल आपल्यापाशी नाही, परंतु हे पाणी 18 गावांना पोचेलच असे आहे आणि असं सांगितलेलं आहे। तर महूद गावातून अशा पद्धतीने पाणी आता पुढे चाललेलं आहे।